नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अहमदनगरमधली आणि श्रीरामपूरमधली एका घटनेनं बुलेटिनची सुरुवात करतोय। एका केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना घडलेली आहे आणि आगीत ही कंपनी जळून खाक झाली आहे। लाखोंचं नुकसान इथे झाल्याची माहिती कळतेय। सुदैवाने इथे कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती सध्या मिळतेय। अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, पण ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अजूनही कळू शकलेलं नाही। अग्निशमन दल घटनास्थळी लगेचच दाखल झालेलं आहे आणि केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना श्रीरामपूरमधली आपण बघतो आहोत। त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, श्रीरामपूरमधली ही दृश्य सध्या आपण बघतोय, जिथे MIDC परिसरातली एका कंपनीला आग लागलेली आहे। हरीश दिमोटेंकडून अधिक माहिती घेऊयात। हरीश, आत्ताच्या क्षणाचे काय अपडेट्स मिळतात? रेणुका, आपण जर बघितलं तर साधारण 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान या कंपनीला आग लागलेली आहे। श्रीरामपूर MIDC मध्ये केमिकल बनवणारी कंपनी आहे। कदाचित उन्हाच्या तीव्रतेमुळे या केमिकलने तिथे पेट घेतलेला असावा आणि त्या आगीने अगदी रौद्ररूप धारण केलं आणि बघता बघता या संपूर्ण कंपनीला मोठी आग लागलेली आहे। सुदैवानं सगळे कर्मचारी आणि जे बाकीचे लोक होते हे बाहेर निघून आले आणि आता अग्निशमन दलाच्या जवळपास 5 गाड्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे, मात्र ती केमिकलने पेट पकडल्यामुळे अजूनही ती आग धुमसतेच आहे आणि अग्निशमन दलाचे प्रयत्न मात्र सुरू आहेत। हरीश, या कंपनीमध्ये काही कर्मचारी होते किंवा या कंपनीमध्ये त्या वेळेला काम सुरू होतं जेव्हा ही आग लागली, आणि तसं असेल तर कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी तिथे कशा दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत? रेणुका, कंपनीमध्ये काम सुरू होतं, मात्र सुरुवातीला जेव्हा आग लागली तेव्हाच लगेच सगळेजणांनी बाहेर धाव घेतली। त्यामुळं सुदैवानं कुणीही यामध्ये जखमी झालेलं नाहीये किंवा तिथे कुणी अडकलेलं नाहीये, मात्र कंपनीचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे। ही आग अजूनही धुमसते आहे आणि भीषण आग लागल्यामुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये आगीचे लोळ धूर पसरलाय। नागरिकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बघण्यासाठी गर्दी केली आहे। नागरिक देखील अग्निशमन दलाला मदत करतायत आणि आग विझवण्याचा प्रयत्न करतायत। धन्यवाद हरीश या माहितीबद्दल। श्रीरामपूरमध्ये एका केमिकल कंपनीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। MIDC परिसरातली घटना आपण बघतोय। अग्निशमन दल घटनास्थळी तैनात आहे। पुढची बातमी आपण बघणार आहोत शिरूरमधली एक बर्निंग कारची दृश्य आता आपण बघणार आहोत, कारण गाडीला अपघात झाला आणि त्यानंतर गाडीचे टायर फुटले आणि त्यानंतर गाडीनं पेट घेतला। टायर फुटलेल्या अवस्थेतही वाहन चालकानं तब्बल 5 ते 6 किलोमीटरपर्यंत ही कार चालवली अशी माहिती सध्या कळतेय। गाडीच्या चाकांमधून आगीच्या ठिणग्या अक्षरशः बाहेर पडत होत्या। सुदैवच म्हणायला हवं की या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण कार चालकानं असं बेपर्वा वर्तन केल्यामुळे त्याच्यावर देखील कारवाई करण्याची गरज होती, कारण त्यामुळे जे निष्पाप इतर नागरिक होते त्यांच्या आयुष्याला निश्चितच धोका निर्माण झाला आहे। गाडीची अवस्था आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात या गाडीची हानी झालेली आहे आणि या अपघातानंतर या टायरनं पेट घेतला होता। पुढची बातमी आहे ऊर्जा विभागाशी संबंधित, कारण वीज कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप सुरू केला आणि हा संप मागे घ्या असं आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलंय। राज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत आणि अनेक शेतकऱ्यांनी शेतात पिकं देखील सध्या लावलेली आहेत आणि त्यांचा देखील यामुळे त्यांना समस्या भेडसावू शकते। वीज गेलं तर विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचं नुकसान होईल, त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन नितीन राऊत यांनी केलंय। दरम्यान उद्या दुपारनंतर कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करू असं देखील नितीन राऊत यांनी म्हटलंय। उष्णतेचा उच्चांक वाढलेला आहे। दुसरीकडे विजेची मागणी सातत्यानं वाढते। 27,000 मेगावॅटच्या वर विजेची मागणी गेलेली आहे। तिसरीकडे 10वी आणि 12वीची परीक्षा आहे मुलांची, त्यांचा अभ्यास आहे। चौथीकडे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभं पीक आहे आणि त्यांना मदत करावी म्हणून राज्याच्या विधानसभेत आपण 3 महिन्याची त्यांना सवलत दिलेली आहे। अशा या परिस्थितीमध्ये महावितरणसुद्धा आर्थिक संकटात आहे आणि आर्थिक संकटात असताना सुद्धा आपल्या राज्याच्या नागरिकांची सेवा करण्याचं संकल्प आमच्या महावितरणने या ठिकाणी स्वीकारलेला आहे। अशा या अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये आपण राज्याला वेठीस धरू नये आणि हा संप मागे घ्यावा। उद्या फिजिकल बैठक लंच नंतर मी माझ्या कार्यालयात मुंबईला बोलावलेली आहे
त्यांनी मला सकारात्मक सांगितलं की आम्ही थोड्या वेळामध्ये सर्व संघटना आपापसात चर्चा करून आपल्याला कळवतो आणि मला संपूर्ण खात्री आहे की सर्व संघटना यावर सकारात्मक विचार करतील आणि मी सुद्धा राज्याच्या वतीनं सर्व मागण्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा करणार आहे. खाजगीकरण अजिबात कोणत्याही कंपनीचं होणार नाही ही खात्री मी या निमित्तानं त्यांना दिलेली आहे. आश्वासन दिलंय. बघूयात उद्याच्या बैठकीत नेमकं काय होतं. आणि नंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. आदित्य ठाकरे सध्या 3 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आजपासून आहेत आणि या दौऱ्यात पक्ष बांधणीवर ते भर देणार आहेत आणि त्याचबरोबर स्थानिकांशी संवादही साधणार आहेत. आदित्य ठाकरे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी नाणार रिफायनरीबद्दल एक मोठं वक्तव्य केलंय. जिथे विरोध नसेल तिथे नाणार रिफायनरी प्रकल्प हलवण्यात येईल असं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. जसं मी आधी पण सांगितलेलं आहे, मला वाटतं इथेच तो प्रश्न आलेला. तिथून दुसरीकडे स्थलांतरित करायचा हा एक विषय आहेच, कारण नाणार जाणार त्यावेळीच बोललेलो ते नाणार तिथून आपण हलवलेलं आहे. दुसरीकडे कुठे न्यायचा जिथे लोकांचा विरोध नसेल, लोकांना सोबत घेऊन लोकांची चर्चा करून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय कसा मिळेल ह्याच्यावर विचार करूनच पुढची पावलं उचलली जातील. समर्थक तुम्हाला भेटणार त्या ठिकाणी भेट घेणार? मला वाटतं जे जे भेटू इच्छितात ते भेटेन मी. आणि अर्थात जसं मी सांगितलं की जिथे जिथे आपण कुठेही असं काही नवीन करण्याचा प्रयत्न असेल, मग अगदी हायवे असेल, रस्ता असेल किंवा मोठा कुठचाही प्रकल्प असेल, नाणार रिफायनरी संदर्भातलं हे महत्त्वाचं वक्तव्य आणि 3 दिवसांच्या दौऱ्याला आजपासून त्यांच्या सुरुवात झालेली आणि या दौऱ्यात ते स्थानिकांशी देखील संवाद साधणार आहेत. उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. उदय, कसं असणार या दौऱ्याचं स्वरूप? काही वेळापूर्वी त्यांचं विमानतळावर आगमन झालं, त्यानंतर नाणार रिफायनरी संदर्भात त्यांनी केलेलं वक्तव्य आणि एकूणच आगामी 3 दिवसांचा हा दौरा. उदयशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, कारण तो सध्या तिथे प्रसारमाध्यमांशी आदित्य ठाकरे बोलतायत का यासाठी प्रसारमाध्यमांचे तिथे प्रयत्न सुरू आहेत. नाणार रिफायनरीबाबत त्यांनी केलेलं हे वक्तव्य बघूयात पुन्हा एकदा की आदित्य ठाकरे आता काही संवाद साधतात का तिथे स्थानिकांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष बांधणीवर भर देण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा हा दौरा आहे. घे फोन घे. उदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? उदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा रेणुका, प्रश्न विचार. उदय, नाणार रिफायनरी संदर्भात त्यांनी केलेलं वक्तव्य आणि त्या संदर्भात त्याचबरोबर एकूणच आगामी हा दौरा कसा असणार याविषयी काय अधिक माहिती? शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा कोकण दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. सुरुवात आधी ते मालवण समुद्रकिनारी आलेले आहेत. मालवण समुद्रकिनारी त्यांनी जेट्टीचा पाहणी केलेली आहे. जी नवीन जेट्टी बांधण्यात आलेली आहे मालवण मधल्या स्थानिक मच्छीमारांसाठी, त्याची त्यांनी पाहणी केलेली आहे आणि त्या स्थानिक रहिवाशांशी आता इथे बोलत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणमधला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे तो म्हणजे नाणार प्रकल्प. आणि हा नाणार प्रकल्प तिथून हलवला जाणार, कारण स्थानिक रहिवाशांचा मोठ्या प्रमाणात विरोध या प्रकल्पाला होता. त्यामुळे शिवसेनेने ही मागणी तिथून लावून धरली होती राजकीयदृष्ट्या, आणि आता नाणार प्रकल्प हा तिथून जाणार आहे. तर जिथे विरोध नसेल अशा ठिकाणी हा नाणार प्रकल्प न्यायला हरकत नाही, असेच एकंदरीत संकेत जे आहेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिलेले आहेत. कोकणामध्ये ज्या ठिकाणी जिथे स्थानिक रहिवासींचा या प्रकल्पाला विरोध नसेल अशा ठिकाणी नाणार प्रकल्प होऊ शकतो, अशा प्रकारचे संकेत दिलेले. त्यामुळे जे काही प्रस्तावित नवीन जागा बघितली जाते, विशेष करून ती रायगड जिल्ह्यामध्ये, त्या रायगड जिल्ह्यामधली जर जागा जर नाणार प्रकल्पासाठी पसंतीस पडली आणि स्थानिक रहिवाशांचा जर विरोध नसेल तर निश्चितच नाणार प्रकल्प हा नाणारमधून दुसरीकडे हलवला जाऊ शकतो. एकंदरीत जे काही संकेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिलेले आहेत त्यानुसार आता नाणार प्रकल्प नेमका कुठे होणार याबद्दल अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. एक दुसरा पर्याय जो ज्याच्यामध्ये सुचवला गेला होता रायगड मधला, तो पर्याय स्वीकारला जातोय का हे आता पाहावं लागेल. खरंय उदय, आणि त्या दृष्टीनं मग पर्यावरण मंत्र्यांनी केलेलं हे महत्त्वाचं विधान म्हणायला हवं आणि त्या दृष्टीनं आता कुठल्या जागांचे पर्याय आहेत आणि त्या दृष्टीनं तयारी देखील आता म्हणजे त्या दृष्टीचे संकेत आता देण्यात आलेत असं म्हणायला हरकत नाही. बघूयात आदित्य ठाकरे यांचं हे केलेलं विधान आता आपण ऐकलं आणि नाणार रिफायनरी संदर्भातलं एक महत्त्वाचं विधान, आणि त्यानंतर या दौऱ्याला इतर कार्यक्रमांमध्ये सध्या ते सहभागी होत आहेत.
कोल्हापूरला जाऊयात. पोटनिवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीयेत. राष्ट्रवादीच सगळं सरकार चालवतं आणि काँग्रेस सेनेच्या नेत्यांचे फक्त गाड्या फिरवण्याचं काम सुरू आहे, अशी टीका यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली. तर त्यांना सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. बघूयात यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप कसे रंगले. मला भीती वाटायला लागल्यानंतर काय झालं, लाडू होता, केक होता आणि परिवहन सभापतीपद 4 वर्ष शिवसेनेकडे या कोल्हापूर महापालिकेमध्ये राहिलेलं आहे, काँग्रेस राष्ट्रवादीचं बहुमत असताना देखील. आणि म्हणून मला वाटतंय काही किरकोळ गोष्टी आहेत किंवा काही गैरसमज आहेत, ते पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी राहील की ते दूर करणं आणि एकसंधपणे तिन्ही पक्ष या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात या ठिकाणी उभे ठाकतील हा विश्वास आहे. आणि आपण बघितली कोल्हापुरातली बातमी. आता युवात एक महत्त्वाची बातमी. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली. अटकपूर्व जामिनासाठीची याचिका होती आणि या याचिकेवर आता उद्या सुनावणी होणार असल्याचं कळतंय. सत्र न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता आणि उद्या दरेकर यांची अटक न करण्याची मुदत संपते. त्यामुळे उद्याची सुनावणी त्यांच्या दृष्टीनं निश्चितच महत्त्वाची आहे. आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. प्रवीण दरेकर यांनी जी याचिका दाखल केली होती आणि त्या संदर्भात उद्या आता ही सुनावणी होणार आहे. आत्ताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट्स भाजपच्या गोटातले, कारण भाजपचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही याचिका दाखल केली होती. अधिक माहिती घेणार आहोत. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित, काय काय झालं आज कोर्टात? रेणुका, आज कोर्टामध्ये सुनावणी झालेली नाही, तर आज कोर्टामध्ये फक्त त्यांना याचिका दाखल करायची होती. आपल्याला माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो फेटाळला होता आणि त्यांना मंगळवारपर्यंत अटक न करण्याची मुदत दिली होती. मुळात प्रवीण दरेकर यांनी मजूर कॅटेगरीतून जी निवडणूक लढवली होती, या प्रकरणी MRMR पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल आहे त्या प्रकरणात त्यांची कस्टडी जी आहे किंवा त्यांना अटक करण्यासाठी MRA पोलीस स्टेशन जे आहे ते तयारीत होते. मात्र त्याआधी त्यांनी अटकपूर्व जामीन जो आहे तो मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाखल केला होता. या सगळ्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलं, ते म्हणजे प्रथम दर्शनी MRA पोलीस स्टेशननी जी चौकशी केलेली आहे, त्यांनी जे पुरावे सादर केलेले आहेत त्यामध्ये प्रवीण दरेकर यांनी मजूर कॅटेगरीतून मजूर असल्याचं मानधन स्वीकारलेलं आहे. पण त्यांनी जे मानधन स्वीकारलेलं आहे 25,000 रुपये, त्यावेळी मात्र ते नागपूरला होते. म्हणजे कुठेतरी याच्यामध्ये तफावत आणि कुठेतरी संस्थेची फसवणूक झालेली आहे, सरकारच्या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे, असा ठपका ठेवला होता, असा आरोप केला होता पोलिसांनी. तर तो ठपका ठेवत न्यायालयाने त्यांचा जो अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो फेटाळला होता. त्यांना उद्यापर्यंतची मुदत आहे आणि उद्याच या याचिकेवरती सुनावणी आहे. त्यामुळे त्यांच्याकरता उद्याची सुनावणी फार महत्वाची आहे. जर उद्या न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला किंवा पुढे सुनावणी ढकलली, तर त्या दरम्यान मात्र जर त्यांना प्रोटेक्शन दिलं नाही तर त्यांना पोलिसांसमोर हजर व्हावं लागेल, किंवा जर त्यांना कोर्टाने प्रोटेक्शन दिलं, जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत अटक न करण्याची, तर त्यांना तात्पुरता दिलासा मिळू शकतो. धन्यवाद अजित या तुर्तास आत्ताच्या माहितीबद्दल, कारण उद्याची सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रवीण दरेकरांसंदर्भातली बातमी आता आपण बघितली. पुढची बातमी आपण बघणार आहोत बूस्टर डोस संदर्भातली महत्त्वाची, कारण केंद्राचे समज निर्देश मिळाले तर 18 वर्षांवरच्या तरुणांना बूस्टर डोस दिले जातील आणि तशी तयारी करत असल्याचं आणि त्यासाठी पालिकेची 200 केंद्र सज्ज असल्याचं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी मुंबईत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेले महत्त्वाचे संकेत. आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. जर केंद्रानं निर्देश दिले तर 18 वर्षांवरच्या नागरिकांना बूस्टर डोस मिळण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. अधिक माहिती घेणार आहोत. सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, कशा रीतीनं पालिका सज्ज असेल आणि निर्देश आले समज तर कशा रीतीनं याची अंमलबजावणी किंवा कार्यवाही केली जाईल असं वाटतं? खरं तर टास्क फोर्सने सुद्धा बूस्टर डोस लहान मुलांना देण्यात यावा यासाठीची एक आग्रही भूमिका मांडलेली होती आणि त्याच अनुषंगे पालिकेने देखील केंद्राकडे थेट पत्रव्यवहार करत अशा पद्धतीनं मागणी केलेली आहे. यासाठी जी काही योजना करणं अपेक्षित आहे, जसे काही कोविड सेंटर्समध्ये लहान मुलांना लसीकरण देण्यास सुरुवात होणार आहे,
याची सुद्धा पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची आकडेवारी बघितली तर साधारणपणे 92,36,000 लाभार्थी आहेत आणि यांना लसीकरण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु बूस्टर डोससाठी केंद्राची परवानगी आवश्यक आहे आणि जर केंद्रानं परवानगी दिली तर साधारणपणे 200 केंद्र हे पहिल्या टप्प्यामध्ये सज्ज असतील अशा पद्धतीची माहिती सुरेश काकाणी यांनी दिलेली आहे. आणि ज्या पद्धतीने घेतलं की फ्रंटलाईन वर्कर्सला सगळ्यात आधी कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचे डोस देण्यात आले होते. त्याच धर्तीवरती अगदी 14 ते 18 वयोगटातील बालकांना युवकांना सुद्धा अशा पद्धतीनं लसीकरणाच्या मोहिमेमध्ये बूस्टर डोस देण्यात येते. कारण आपण बघतोय जगाच्या अनेक देशांमध्ये आता पुन्हा एकदा नव्यानं कोरोनाचं आणि त्याच संक्रमण धर्तीवर वाढलेलं पाहायला कदाचित मिळतंय. समज जर केंद्रानं निर्देश दिले तर अशा रीतीनं तयारी करण्यासाठी 200 केंद्र सज्ज आहेत असं सुरेश काकाणी म्हणालेत. सुस्मिता तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे बूस्टर डोस समज जर केंद्राचे निर्देश आले तर त्यासाठीची तयारी असल्याचं आता सुरेश काकाणी यांनी म्हटलंय. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत एक नजर टाकणार आहोत देशातल्या प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. त्यामुळे उन्हाळा आहे, स्वतःची काळजी घ्या, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा आणि त्याचबरोबर फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर देखील आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूबवर या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.